हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तुमच्या बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचा नेक्स्ट ॲप्लिकेशन दॅट इज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स काय आहेत, त्यांचा यूज कुठे होतो आणि त्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय जीन थेरपी आणि जीन थेरपीचे दोन फॉर्म्स कुठले कुठले आहेत. तर पहिला फॉर्म होता जर्मलाइन सेल थेरपी आणि दुसरा होता सोमॅटिक सेल जीन थेरपी. ठीक आहे. मग आता जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, आता वर्डच सांगतो. ऑर्गॅनिझम्स म्हणजे कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, परत प्लांट, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बरोबर, हे काय आहेत तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. बरोबर. आता ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय करायचं तुम्हाला, किंवा ह्यांच्या जीन मध्ये, बरोबर, ह्यांची एक सेल आहे, ह्यांच्या एका सेल मध्ये हा ह्यांचा न्यूक्लियस आहे, ह्यांच्या म्हणजेच काय डीएनए. डीएनए मध्ये काय करायचं तुम्हाला मॉडिफिकेशन करायचे किंवा मॅनिप्युलेशन करायचे. बरोबर, आयदर मॉडिफिकेशन करता किंवा तुम्ही मॅनिप्युलेशन करता कशाचं, तुमच्या जीनचं, आणि तुम्हाला पाहिजे ते ऑर्गॅनिझम किंवा पाहिजे ती व्हरायटी तुम्ही मिळवता. त्याला म्हणायचं जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय दोज ऑर्गॅनिझम्स किंवा दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द मॉडिफिकेशन इन दॅट डीएनए ऑर मॅनिप्युलेशन इन दॅट देअर जेनेटिक मटेरियल. डीएनए म्हणजे काय आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर, त्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय करताय तुम्ही, एकतर मॉडिफिकेशन करताय किंवा मॅनिप्युलेशन करताय. आता तुम्ही टूल्स बघितलेत, वेक्टर यूज करून तुम्ही तुमचा एक स्पेसिफिक जीन त्याच्यामध्ये इन्सर्ट करून तुम्ही त्यांचं काय करताय, मॉडिफिकेशन करताय. मग आता हे मॉडिफिकेशन कशासाठी करायचं, तर तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटी तुम्हाला भेटतात. बरोबर, म्हणजेच आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं तुमचं ॲग्रिकल्चर ॲप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजीचं, त्याच्यामध्ये बघितलं होतं की तुम्हाला काय पाहिजेत, इन्सेक्टिसाइड किंवा हर्बिसाइड्स पाहिजेत, म्हणजे जे तुमचं क्रॉप इल्ड कमी होतंय. बरोबर, आता काही काही ठिकाणी पाऊस कमी पडतो किंवा जास्त पडतो, म्हणजे तिथे तुमच्या क्रॉपची इल्ड कमी होते. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स झाले किंवा एखादा इन्सेक्ट्स पडला तर तिथं त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी भेटते, किंवा तुम्ही जास्त केमिकल फर्टिलायझर्स जरी यूज करायला लागलात, पेस्टिसाइड्स, तरी तुमची इल्ड कमी भेटते. मग त्या सगळ्यांवरती सोल्युशन काय आहे, तर तुम्ही तुमचा ट्रान्सजेनिक प्लांट डिझाईन करू शकता. म्हणजेच काय तुम्हाला पाहिजे तसं जीन तुम्ही डिलीट करू शकता किंवा ॲड करू शकता. त्यालाच काय म्हणणार तुम्ही, मॅनिप्युलेशन ऑफ युअर जेनेटिक मटेरियल. म्हणजेच काय ट्रान्सजेनिक प्लांट काय देणार, इट इम्प्रूव्ज युअर प्लांट इल्ड किंवा क्रॉपची इल्ड इन्क्रीज करते. बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटायला लागले, हाय क्वालिटीचे हर्बिसाइड्स, त्याच्यानंतर इन्सेक्टिसाइड्स. बरोबर, हे काय आहे तुमचं मेन एम आहे किंवा मेन हेतू आहे कशाचा, तुमच्या ट्रान्सजेनिक प्लांटचा. किंवा ट्रान्सजेनिक म्हणजे काय, तर तिथे परत तुमच्या प्लांटमध्ये प्लांटच्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय करताय तुम्ही, मॉडिफिकेशन करताय. मग कशासाठी करायचं आता हे, परत सेम तुम्हाला काय भेटायचंय, क्रॉप इल्ड हाय पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे जे पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स आहेत त्यांना तुम्हाला किल करायचे आणि तुमची क्रॉपची इल्ड वाढवायचे. मग आता आपण लास्ट लेक्चरमध्ये हे पण बघितलं होतं की तुमचं काय व्हायला लागलं, डे बाय डे पॉप्युलेशन इन्क्रीज व्हायला लागले. मग पॉप्युलेशन जरी इन्क्रीज होत असेल तर त्या पॉप्युलेशनला काय आहे, नीड आहे कशाची, फूडची. बरोबर, म्हणजेच तेवढ्या पॉप्युलेशनला तेवढं फूड भेटलं पाहिजे. मग ते फूड असंच भेटलं पाहिजे का, नाही आहे, ते हाय न्यूट्रिशन रिच पाहिजेत. बरोबर, जर तुम्ही नुसतंच फूड हे करत चाललात, पिकवत चाललात तुमचं क्रॉप, आणि ते न्यूट्रिशनल रिच नसेल तर तुम्हाला तिथं तेवढा जास्त डिमांड नसतो. त्याच्यानंतर तुमचं टोमॅटो आहे, टोमॅटो काय होतोय सध्या खूप लवकर नासतो. बरोबर, आता आजकाल बाजारामध्ये जे टोमॅटो येतात ते खूप दिवस टिकतात. म्हणजेच काय त्यांची जी सेल वॉल मधला जो जीन आहे तो तुम्ही परत ट्रान्सजेनिक किंवा ट्रान्सफॉर्म करताय. त्याच्यानंतर तुमचा जो सफरचंद आहे, ॲपल्स, बरोबर, ॲपल्स काय होतात, कट करून हवेमध्ये ठेवलं की ते रेड होतं, तिथे ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते. मग ती जो ऑक्सिडेशन करणारा जीन आहे तर तिथला तो जीन ब्लॉक केला तर तुमचं ते ऑक्सिडेशन होणार नाही, म्हणजेच तुमचं सफरचंद लाल पडणार नाही. बरोबर, त्याच्यानंतर अजून भरपूर जे तुमचे एडिबल वॅक्सिन्स आहेत, त्याच्यानंतर टोमॅटो झाला, पोटॅटो, बीटी ब्रिंजाल, बीटी कॉटन,
हे काय आहेत, सगळे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत. मग पहिला ट्रान्सजेनिक प्लांट कुणी डिस्कवर केला किंवा कुठला आहे पहिला ट्रान्सजेनिक प्लांट, तर तुमचा पहिला ट्रान्सजेनिक प्लांट आहे तो तुमचा टोबॅको. कुठला आहे, इट इज अ फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. मग हा कसा आहे, मोनोकॉट आहे का डायकॉट आहे, तर तुमचा हा टोबॅको डायकॉट आहे. म्हणजे नियर अबाउट 60 डायकॉट प्लांट काय केले गेलेले आहेत, ट्रान्सजेनिक केले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये कोण कोण येतं, तुमचा मेज, राईस, ओट, हे काय आहेत, सगळे मोनोकॉट आहेत. म्हणजेच काय, ह्या ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये तुमचे डायकॉट प्लांट पण ट्रान्सजेनिक किंवा ट्रान्सफॉर्म केलेत, त्याच्याबरोबर तुमचे मोनोकॉट प्लांट. म्हणजे तुम्ही आता जे बाजारामध्ये खूप मोठ्या प्रकारचं वांग ब्राऊन कलरचं बघता ते काय आहे, तुमचं बीटी ब्रिंजाल. त्याच्यानंतर तुमच्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कॉटनचं प्रोडक्शन होतं, तिथं तो जे कॉटन आहे तो कुठला कॉटन आहे, बीटी कॉटन आहे. त्याच्यानंतर टोमॅटो झाला, पोटॅटो झाला. पोटॅटोमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी कुणा थ्रू डेव्हलप केलेल्या आहेत, तर तुमच्या परत जेनेटिकली मॉडिफाईड केलं किंवा दे आर डेव्हलप बाय बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग मेथड्स. मग आता टोबॅको झाला, पोटॅटो झाला. मग आता हे जे प्लांट्स आहेत, ह्या प्लांट्सचा तुम्हाला परत फर्दर यूज आहे का, किंवा तुम्ही जे ट्रॅडिशनल मेथड्स करता, म्हणजेच काय, आता ट्रॅडिशनली पण तुम्ही क्रॉसिंग करू शकता किंवा त्यांचे सेक्स म्हणजे त्यांचे जे क्रोमोझोम आहेत त्यांच्यामध्ये परत मॉडिफिकेशन करू शकता, पण त्यांचा तितका जास्त बेनिफिट नाही आहे कुणाला, फार्मर्सला, किंवा तुम्हाला तेवढी जास्त इल्ड किंवा न्यूट्रिशनल रिच प्रोडक्ट्स भेटत नाहीत. म्हणून काय केलंय, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम डेव्हलप केलेत आणि तुम्हाला पाहिजे तशी ती व्हरायटी भेटत गेली आहे. मग आता जे हे डायकॉट प्लांट असू देत किंवा मोनोकॉट प्लांट असू देत, त्यांच्यापासून तुम्हाला परत बायोरिएक्टरपासून इडिबल वॅक्सिन, त्याच्यानंतर इम्युनो ॲक्टिव्हिटीचे ड्रग्स वेगवेगळे तयार केले गेलेत. कुणापासून, ह्या सगळ्या प्लांट्सच्या बाय प्रोडक्टपासून. ठीक आहे. जसं तुम्ही सेकंडरी मेटाबॉलाइट्स बघता तसंच सेम काय केलंय, ह्यांच्यापासून वेगवेगळे अजून कुठले बेनिफिशियरी प्रोडक्ट तयार होतात का, हे पण तयार केलेले आहेत. मग आता ह्या ट्रान्सजेनिक प्लांटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, जसं डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत तसे काय आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण एक एक बघूयात. पहिला ॲडव्हान्टेजेस आहे तुमचा बीटी कॉटन. म्हणजेच काय, तुमच्या कॉटनची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवली. ठीक आहे. म्हणजे कुठली मेकॅनिझम तिथे वापरली गेली हे बघूयात. त्याच्यानंतर तुमचं इन्सेक्टिसाइड्स, म्हणजेच काय, इन्सेक्ट्स कुठले वापरले गेले. त्याच्यानंतर तुमची जी विटॅमिन ए, काही काय आहेत कंट्रीमध्ये खूप डिफिशियन्सी आहे विटॅमिन एची, किंवा तिथे काय आहे त्यांचं मेन फूड तर राईस आहे. मग त्या राईसमध्ये जो तुम्हाला विटॅमिन ए भेटतो तो खूप डिफिशियंट आहे, म्हणजे तिथे त्यांना पाहिजे तेवढा विटॅमिन ए भेटत नाही. मग त्याच्यासाठी काय करणार, परत तुमच्या जो राईसची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये विटॅमिन एचा जीन इन्सर्ट करणार आणि तुमचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवणार, किंवा त्याला गोल्डन राईस किंवा तुमचं गोल्डन मस्टर्ड पण म्हणलं जातं. म्हणजेच काय, तुमची जी मोहरी आहे तिथं पण त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा त्यांच्यामध्ये विटॅमिन एचा जीन टाकून तिथे त्याची विटॅमिन एची हे इफिशियन्सी काय केली जाते, वाढवली जाते. आता ह्याच्यामधला पहिला पॉईंट आहे तो तुमचा ॲडव्हान्टेजेस ऑफ युअर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. पहिला पॉईंट काय आहे ह्याच्यामधला, ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. पहिला आहे तो तुमचा बीटी कॉटन किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार इन्सेक्टिसाइड. मग आता बीटी कॉटन काय आहे, किंवा तुमची जी कॉटन, आता कॉटनवरती काय पडतो, इन्सेक्ट पडतो. ठीक आहे. म्हणजेच काय, वेगवेगळे लेपिप्टोरा असेल, वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत ते काय पडायला लागले तुमच्या कॉटनच्या बॉलवरती. म्हणजे तुमचं कापसाचं जे बोंड आहे, म्हणजे बोंड यायच्या अगोदरच जर त्याच्यामध्ये आळीचं काय पडला, प्रादुर्भाव झाला तर काय होणार तिथे, म्हणजे तिथे तुम्हाला पाहिजे तेवढा कापूस किंवा हाय क्वालिटीचा कॉटन तुम्हाला भेटणार नाही. मग आता तुम्हाला काय करायचंय, तर त्या आळीला तुम्हाला प्रोटेक्ट करायचंय. मग कसं प्रोटेक्ट करणार, तर सायंटिस्टने काय केलं, तर हा जो बीटी वर्ड आलाय तो कुठून आलाय, तर एका बॅक्टेरियापासून आलाय. कुठल्या बॅक्टेरियापासून, तर इट कम्स फ्रॉम द बॅसिलस थ्रिओनजेनेसिस. कुठून आलाय हा, बॅसिलस
थ्रिओनजेनेसिस, म्हणजे बी मीन्स बॅसिलस, टी मीन्स थ्रिओनजेनेसिस, त्याला म्हणून काय म्हणलं जातं, बीटी कॉटन. म्हणजेच काय, ह्या बॅसिलस थ्रिओजेनेसिस काय आहे, हा एक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, कोण आहे हा बॅसिलस थ्रिओजेनेसिस, एक बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियापासून काय घेतलंय, तर तो बॅक्टेरिया तयार करतो तुमचा क्रिस्टलाइज प्रोटीन. ठीक आहे, ह्यालाच म्हणलं जातं क्रायजीन. काय करतो, ह्या बॅक्टेरियामध्ये काय प्रेझेंट आहे, तर दिस बॅक्टेरिया हॅविंग द क्रिस्टलाइज प्रोटीन विच इज इनसॉल्युबल इनटू दॅट बॅक्टेरिया. ठीक आहे, आता तुम्ही काय म्हणणार, आता बीटी कॉटन. ठीक आहे, बीटी कॉटन कुठून वर्ड आलाय, इट कम्स फ्रॉम द बॅक्टेरिया दॅट नेम इज द बॅसिलस थ्रिओजेनेसिस. दिस बॅक्टेरिया सिंथेसाइज प्रोटीन. बरोबर, तुम्हाला आता सेंट्रल डोग्मा माहिती आहे. सेंट्रल डोग्मा मध्ये काय होतं, डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन. बरोबर, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन बघितले ना, रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, हे काय आहेत, 3 सेंट्रल डोग्माच्या मेकॅनिझम आहेत. म्हणजे एक जीन कशासाठी आहे, एका प्रोटीनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तसंच काय, ह्या बॅक्टेरियामध्ये काय तयार होतोय, तर एक क्रिस्टलाइज प्रोटीन तयार होतोय. मग तो क्रिस्टलाइज प्रोटीनसाठी एक स्पेसिफिक जीन तिथे रिस्पॉन्सिबल असणार. मग तो स्पेसिफिक जीन कुठला आहे, तर त्याला काय म्हणलं जातं, क्रायजीन. म्हणजे हा क्रायजीन काय तयार करतोय, तुमचा क्रिस्टलाइज प्रोटीन तयार करतोय. तो प्रोटीन काय आहे, तर तुमच्या ह्या बॅक्टेरियामध्ये इनसॉल्युबल आहे. म्हणजे हा बॅसिलस थ्रिओजेनेसिस जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये हा जीन इनसॉल्युबल आहे. बरं ठीक आहे, मग इनसॉल्युबल आहे, पण तो काय करतोय, आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या बीटी कॉटनवरच्या इन्सेक्ट्सला मारायचे. म्हणजेच तुम्ही काय करणार, हा जो प्रोटीन आहे, हा प्रोटीन काय करणार, एकतर त्या बीटी कॉटनच्या किंवा कॉटनच्या प्लांटमध्ये टाकणार. बरोबर, कळते. हा क्रिस्टलाइज प्रोटीन तुम्हाला तुमच्या एकतर त्या इन्सेक्टिसाइड म्हणून फवारायचे किंवा तुम्हाला त्या तुमच्या स्पेसिफिक प्लांटमध्ये इन्सर्ट करायचे. कळते इथेपर्यंत मेकॅनिझम. म्हणजेच काय, ह्या कॉटनच्या प्लांटमध्ये एकतर हा जीन टाकायचा किंवा तुम्ही ह्या जीनचं एक सस्पेन्शन बनवा आणि ते सस्पेन्शन ॲज अ इन्सेक्टिसाइड्स म्हणून वापरू शकता. पण इन्सेक्टिसाइड जर सस्पेन्शन म्हणून वापरलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त वाढत जाते किंवा ते सफिशियंट नाही आहे. म्हणून काय केलं सायंटिस्टनी, की हा जो क्रिस्टलाइज प्रोटीनचा जीन आहे तो जीन काय कशामध्ये टाकला, तर डायरेक्ट हा तुमच्या कॉटनच्या प्लांटमध्ये टाकला. मग कॉटनच्या प्लांटमध्ये टाकल्यावरती काय होणार, आता इथेपर्यंत कळलं असेल तुम्हाला. आता काय करायचं तुम्हाला, हा जो क्रायजीन आहे, ठीक आहे, क्रायजीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर क्रिस्टलाइज प्रोटीन. हा क्रायजीन कुठे टाकायचं, आता तुम्हाला कॉटनच्या प्लांटमध्ये टाकायचंय. मग आता ह्या कॉटनच्या प्लांटमध्ये टाकल्यावरती सपोज हा तुमचा काय आहे, कॉटनचा प्लांट आहे, ह्याच्यामध्ये तुमचा हा जीन गेलाय. मग जेव्हा केव्हा तिथं इन्सेक्ट येईल, तो इन्सेक्ट काय करणार, हा जीन खाणार. ठीक आहे, कळतंय. क्रिस्टलाइज प्रोटीनचा क्रायजीन तुमच्या प्लांटमध्ये इन्सर्ट केलाय बाय द युजिंग ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. मग जेव्हा केव्हा त्याच्या कापसाच्या झाडावरती तुमची काय पडणार, आळी पडणार, तेव्हा त्या आळीला काय होणार, तो पान खायला जाणार किंवा दे इट दॅट कॉटन. बरोबर, त्याची बोंड आळी खायला जाणार. मग काय होणार, तर ह्या इन्सेक्टची जी गट आहे किंवा मिड गट आहे, इन्सेक्ट काय म्हणणार तुम्ही, इंटेस्टाईन. बरोबर, ह्या मिड गटमध्ये हा प्रोटीन सॉल्युबल आहे. काय होणार, इथे तुमच्या बॅक्टेरियामध्ये हा प्रोटीन काय आहे, इनसॉल्युबल आहे आणि तुमच्या बॅक्टेरियामध्ये तो सॉल्युबल होणार. म्हणजेच काय, सॉल्युबल झाल्याच्या नंतर त्याची जी इंटेस्टाईन आहे ती इंटेस्टाईन स्वेल होणार आणि ते तुमचा हा इन्सेक्ट किल होणार. कळतंय मेकॅनिझम. हा जो क्रिस्टलाइज प्रोटीन आहे तो तुमच्या बॅक्टेरियामध्ये इनसॉल्युबल आहे. ठीक आहे, त्याला कुठला जीन रिस्पॉन्सिबल आहे, क्रायजीन. हा क्रायजीन तुम्ही कशामध्ये टाकलाय, तुमच्या कॉटनच्या प्लांटमध्ये टाकलाय. जेव्हा केव्हा तो इन्सेक्ट तो प्लांट खायला येईल तेव्हा त्याच्यामध्ये हा क्रायजीन जाणार. म्हणजेच कुणामध्ये जाणार, त्या इन्सेक्टच्या मिडगटमध्ये जाणार किंवा त्याच्या इंटेस्टाईनमध्ये जाणार. मग त्याच्या इंटेस्टाईनचा पीएच हा अल्कलाइन असतो. कसा आहे त्याचा पीएच, इट इज अ अल्कलाइन. मग अल्कलाइन पीएचला हा क्रायजीन आहे तो सॉल्युबल होतो
आणि सॉल्युबल झाल्याच्या नंतर तिथे त्या मिडगटमध्ये स्वेलिंग होते आणि तिथे त्याची बस्टिंग होते किंवा तिथे तुमचा इन्सेक्ट किल होतो. ह्याला म्हणायचं इन्सेक्टिसाइड किंवा तुमचा पहिला ॲडव्हान्टेजेस कुठला आहे तर ट्रान्सजेनिक प्लांट. मग आता हा जो क्रिस्टलाइज प्रोटीन आहे, हा क्रिस्टलाइज प्रोटीन तुमच्या बॅक्टेरियाला हार्मफुल आहे का नाही आहे तर तो हार्मफुल नाही आहे. का तर बिकॉज इट इज इनसॉल्युबल इन युअर बॅक्टेरिया. फक्त त्याच्यामध्ये तेवढी कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा तो जीन आहे म्हणून तो जीन त्या बॅक्टेरियामधनं आयसोलेट केला आहे आणि तो आयसोलेट केलेला जीन तुमच्या प्लांटमध्ये टाकलाय. प्लांटवरती जेव्हा केव्हा तो इन्सेक्ट येईल, तो इन्सेक्ट खाणार. त्याच्यामध्ये काय आहे इंटेस्टाईन तर असणार, तो लिव्हिंग आहे म्हणजे इंटेस्टाईन असणार. त्या इंटेस्टाईनमधला pH आहे अल्कलाईन. त्या pHला तो प्रोटीन किंवा तो क्रायजिन सॉल्युबल होणार आणि सॉल्युबल झाल्याच्या नंतर तिथे रिॲक्शन होणार आणि तिथं तो इन्सेक्ट किल होणार. म्हणजेच हे काय झालं, एक तुमचा बायोटेक्नॉलॉजीचा मोस्ट ॲप्लिकेबल ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की बीटी कॉटन, त्याची मेकॅनिझम ही सगळी आहे. हे पहिला ॲप्लिकेशन आहे. दुसरा आहे तुमचा तो न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी करायची किंवा विटॅमिन एचं प्रोडक्शन कसं वाढवायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लक्षात असू द्यात की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे काय, कशाला म्हणायचं, ट्रान्सजेनिक प्लांट कुठले आहेत, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट कुठला आहे, टोबॅको आहे. त्याच्यानंतर तुमच्या डिफरंट ट्रान्सजेनिक प्लांटपासून अजून दुसरे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, म्हणजे कुठले एडिबल वॅक्सिन बनवू शकता का किंवा बायोरिएक्टर थ्रू काय काय बनवू शकता. त्याच्यानंतर पहिला ॲडव्हान्टेजेस आहे तो इन्सेक्टिसाइड, दॅट इज द बीटी कॉटन आणि त्याची मेकॅनिझम.